समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे शनिवार आणि त्याचबरोबर आज आहे शाकंभरी पौर्णिमा. आणि हो, आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिन्यातली पौर्णिमा जी येते त्याला आपण शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखतो. आपल्या सगळ्या जगताची अधिष्ठात्री म्हणजेच दुर्गा देवीचं हे रूप आहे शाकंभरी देवीचं. तिला 100 डोळे असल्यामुळे तिचं नाव शाकंभरी हे पडलं. तर आजच्या दिवशी म्हणजे हिंदू मान्यतेनुसार ना या शाकंभरी पौर्णिमेला बरेच असे काही उपाय आहेत जे आपण छोटे छोटे उपाय घरगुती करू शकतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतता, समाधान सगळं नांदतं. तर त्यासाठीचे जे काही उपाय आहे ना, त्यात सगळ्यात महत्त्वाची पूजा असते ती म्हणजे चंद्राची पूजा. तर चंद्र आज पूर्ण असतो पौर्णिमा असल्यामुळे. तर आज चंद्राला जी तांदळाची खीर असते ना, त्या तांदळाच्या खिरीचा प्रसाद द्यायचा असतो, कारण त्यामध्ये सगळे चंद्राशी संबंधित असे पदार्थ असतात, जे म्हणजे तांदूळ, दूध आणि साखर. हे 3 पदार्थ जे आहेत ते पांढऱ्या कलरचे असतात आणि ते चंद्राशी संबंधित असतात. त्यामुळे आपल्या कुंडलीतलं चंद्रबळ जे आहे ना ते खूप वाढतं. त्यामुळे आज त्या खिरीचा चंद्राला नैवेद्य द्यायचा असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची पूजा म्हणजे अन्नपूर्णेची पूजा. तर ही अन्नपूर्णेची पूजा मी पण पुढे करणार आहे, पण ती कशी करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आता तुम्हाला हे घर नवीन दिसत असेल आणि इथे आणखी दुसरे मेंबर एक नवीन दिसत असतील. अजून एक मेंबर आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवते व्हिडिओमध्ये. पण आता मी ना आमच्या जवळच राहतात त्या ताई, तर त्यांच्याकडे आले. त्यांनी पारायण म्हणजे सप्तशतीचे पाठ केले 21. तर त्यासाठी सवाष्ण जेवण्यासाठी सांगितलं होतं आम्हाला दोघींना. तर या त्यांच्या मैत्रीण आहे आणि मी तर इथेच राहते, त्या देवळाली कॅम्पवरनं आलेल्या आहे. माझे नाव सोनाली, मी माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे सवाची जेवण करण्यासाठी. तर आम्ही आलो, पण ताईंचा काही स्वयंपाक झालेला नाही आणि ताई आता साडी चेंज करतायत. त्यांची साडी वगैरे चेंज करून झाली की मी तुम्हाला त्यांना पण भेटवेल. तर इथे आम्ही आता पुरण शिजवतोय, बघू शकता, आणि ते भज्यांची तयारी करतायत ताई. तर चला, असा शाकंभरी पौर्णिमेचं अजून काही महत्त्व आहे किंवा मी कशी अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. मैत्रिणींनो, जेव्हा पण मी बाल्कनीचा व्ह्यू दाखवते किंवा बेडरूमच्या खिडक्यांचा व्ह्यू दाखवते, तर तुम्ही साईडला रो हाऊसेस बघितले असेल. माझ्या सोसायटीच्या अगदी डाव्या साईडला रो हाऊसेस आहे, तिथेच या ताई राहतात आणि त्यांच्याकडेच सवाष्ण जेवायला मी आलेले होते. तर इथे ताईंनी बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारी केलेली होती, म्हणजे डाळ वगैरे पूर्णाची शिजवली होती, येळवणीचं पाणी पण काढून ठेवलं आणि भाज्यांचं पीठसुद्धा भिजवलेलं होतं. आता मी इथे पुरण बारीक करायला घेतलं आणि नंतर साईड बाय साईड जसे निघतील ना तसे आम्ही भांडी पण घासून टाकली लगेचच. तर बघा, या ताई भांडी घासतायत. आणि तुम्हाला खरं सांगू का, या ताई आणि आम्ही ज्यांच्याकडे जेवायला आलेलो आहोत ना, तर त्या ताई अगदी बालवाडीपासनच्या मैत्रिणी. आणि खरं सांगते, मला यांची मैत्री बघून ना यांचा हेवाच वाटला, कारण की एवढं बालपणीपासनं, म्हणजे आपण जेव्हा बालवाडीला असतो तेव्हा मिनिमम 4.5-5 वर्षाचा असतो आणि तेव्हापासनं यांची मैत्री टिकून आहे आत्तापर्यंत. तर खरंच मला त्यांच्या मैत्रीचा खूप हेवा वाटला. नाहीतर मग सध्या कसं होतं की महिनाभर 15 दिवस अगदी एकमेकांचं पटणंसुद्धा अवघड झालेलं असतं. तर यांची मैत्री खरंच इतक्या वर्ष कशी काय टिकली मला पण नाही कळालं. आणि इथे बघा, आता भज्यांचं पीठ पण भिजवून ठेवलं. आता भज्यांचं पीठ भिजवलेलंच होतं, त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि पालक जो आहे ना तो असा ओबडधोबड चिरून टाकलेला आहे. आणि वेलची जी आहे, वेलदोडे, ते तव्यावर गरम केले आणि पोळपाटावरच बारीक करून आणि पुरणामध्ये टाकले, जेणेकरून ना पुरणाला छान अशी चव येईल. त्यानंतर आम्ही ना साड्या घेण्यासाठी गेलो होतो. तर बाहेरून साड्या घेऊन आल्यानंतर मी इथे लगेच खीर करायला घेतली. तोपर्यंत ताईंनी आमटी वगैरे, जे काही तळण वगैरे असतं ना, ते सगळं करून ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर मग मी खीर करायला घेतली. तर नेहमीप्रमाणे जसं माझं उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला खिरीची मी बऱ्याचदा रेसिपी दाखवली, मी कशा पद्धतीने करते, अगदी त्याच पद्धतीने खीर करून घेतली. पण ना उद्यापनाच्या वेळेस ताई माझ्या घरी आल्या होत्या ना, तर त्यांना खीर खूप आवडली होती. त्याच्यामुळे आदल्या दिवशी त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की ताई, खीर तुमच्याच हाताने करा. सो मी खीर माझ्याच हाताने केली. आणि आता इथे बघा तुम्ही, इथे सप्तशतीचं जे पाठ आहे, म्हणजे पुस्तक आहे आपलं, ते इथे त्यांनी वाचलं होतं. तर ते पाटावर तसंच ठेवलेलं आहे. जोपर्यंत
वाचनं जेवू घालत नाही तोपर्यंत मग तो पाठ आपला मांडलेला असतो. आता सगळा स्वयंपाक झाला होता आणि फक्त खीरच बाकी होती, तर मी एक साईडला खीर करतच होते. तोपर्यंत ताई आरती पण करून घेत आहेत एक साईडला. आणि हे दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहेत ना, ते त्यांनी पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत रोज असं 21 दिवस वाचले. आणि त्यानंतर म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हवे तसे, जसा नवस बोलला असेल त्याप्रमाणे पाठ करू शकतो, तर त्याप्रमाणे पाठ केले त्यांनी. आणि आता इथे बघा, मी नेहमी जशी घरी तुम्हाला रेसिपी शेअरच करत असते, शुक्रवारी वगैरे आपण खीर करतो तेव्हा, तर त्याचप्रमाणे इथे माझी खीर तयार झाली मस्त. येताना खवा आणलेला नव्हता ना, तर आम्ही साड्या घ्यायला गेलो तेव्हा येताना खवा पण घेऊन आले. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे खीर केली. म्हणजे अगोदर तुपामध्ये ड्रायफ्रूट टाकले, थोडेसे चारोळे टाकले, खवा परतवला त्याच्यामध्ये आणि पाण्याला फोडणी दिली. मग पाणी उकळायला आल्यानंतर आपण जे ग्राइंड केलेले तांदूळ असतात, तांदूळ अगोदर अर्धा 1 तास भिजवून ठेवायचे, ते ग्राइंड करून मिक्सरमध्ये. आणि एक साईडला खीर ढवळत राहायची, म्हणजे ते पाणी ढवळत राहायचं आणि एक साईडला ते तांदूळ टाकायचे, जेणेकरून न गुठळ्या तयार होत नाही. आणि त्यानंतर 1-2 उकळी आली की लगेच आपण चवीनुसार त्यामध्ये साखर टाकू शकतो. आणि जर नसलाच खवा तुमच्याकडे तर तुम्ही त्यामध्ये ना जी दुधावरची पूर्ण साय असते ना, तर ती पूर्ण साय टाकायची. आता साखर टाकल्यानंतर 1-2 उकळी आली की त्यामध्ये आपण चवीनुसार दूध टाकणार आहोत. ते ताईंनी ना थोडा खिरीचा मसाला आणला होता. आता तो कसा असतो मला पण नाही माहिती, कदाचित जो मसाला दुधामध्ये आपण मसाला वापरतो ना तसाच असेल तो. तर मी तो पण मसाला टाकला, त्याच्याने ना खरंच खिरीला खूप छान अशी टेस्ट आली. बरं, ही खीर आपण जेव्हा करतो ना तर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, जेणेकरून म्हणजे कुठलाही गोडाचा पदार्थ जेव्हा आपण करतो ना तर चिमूटभर मीठ हे त्याच्यामध्ये टाकायचं असतं. तर चला, आता खीर एका साईडला उकळते, तोपर्यंत इकडे नैवेद्य पण भरून झाले आणि आता आम्ही लगेच नैवेद्य दाखवतो. आता सगळं स्वयंपाक झाला आणि थोडंसं मध्ये आम्ही गायब झालो होतो, साड्या घ्यायला गेलो होतो, कारण की ताईंची इच्छा होती आमच्या पसंतीच्याच साड्या आम्ही घेऊ. तर त्यासाठी गेलो होतो. तोपर्यंत जे काही बाकीचं होतं ना आमटी वगैरे ते सगळं ताईंनी केलं. आणि या इकडे या मावशी दिसत आहे ना, तर या मावशींनी पुरणपोळ्या केल्या. आणि मावशीनं मांड्यांची पण ऑर्डर घेता ना. हो. तर तुम्हाला हवं असेल तर मी त्यांचा नंबर फ्लॅश करेल स्क्रीनवर. तर तुम्हाला पण मांडे जर घ्यायचे असले तर नक्की फोन करा. या एरियात राहत असाल तर, म्हणजे पंचवटी, मखमलाबाद वगैरे. आता माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन असतं तेव्हा ताईंनी खीर खाल्ली होती आणि त्यांना माझ्या हातची खीर खूप आवडली होती. तर त्यांची इच्छा होती आज मीच खीर करू. मग आम्ही गावातून जाऊन आलो, खीर केली, जी तुमच्याबरोबर पण शेअर केली. आता ताईंना आवडते की नाही मला माहिती नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खीर बनवली आणि खूप छान असा वास येतोय खिरीचा. तर सर्वांनी खीर खायला या. व्हिडिओतूनच सगळ्यांनी खीर खायला या. आणि आज शाकंभरी पौर्णिमेच्या पण तुम्हाला सगळ्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, आता आम्ही नैवेद्य भरतो आणि जेवायला बसतो, कारण बरीच भूक लागली. आता जी क्लिप बघितली तुम्ही त्यामध्ये ना थोडासा कॅमेरावर खाली झाला, त्याच्यामुळे ताईंचा चेहरा थोडा कट झाला त्याच्यामध्ये. असो, आता नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि ताईंना म्हटलं की तुम्ही पण आमच्याबरोबरच जेवायला बसा, कारण की नंतर त्या एकट्याच होत्या जेवायला त्याच्यामुळे. तर इथे मस्त आम्हाला हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि ताईंची अशी इच्छा होती की त्या ड्रेस घालतात शक्यतो. आता आज कार्यक्रम होता त्याच्यामुळे साडी नेसली, पण शक्यतो त्यांचा ड्रेस घालणंच असतं. त्याच्यामुळे त्या बोलल्या की मला साड्यांमधलं एवढं काही कळत नाही. म्हणजे बऱ्याचदा होतं ना असं, आपल्याला ज्या गोष्टीचा अनुभव असतो ना, आपण ती गोष्ट अगदी परफेक्ट करू शकतो. आणि जेव्हा आपण समोरच्याला काही गोष्टी देतो ना, तर तेव्हा त्याने आवडीने नेसली पाहिजे किंवा आवडीने घातली पाहिजे. त्यासाठी ना त्याच्या चॉईसचं असलेलं बरं, असं बऱ्याच वेळा होतं. तर त्यामुळे ताईंची इच्छा होती की आम्ही आमच्याच पसंतीच्या साड्या आणू, जेणेकरून आम्ही ना त्या साड्या आवडीने घालू म्हणून. तर आम्ही मध्यंतरी साड्या पण घ्यायला गेलो. आणि खरं सांगू का, ही ताईंची जशी बालमैत्रीण आहे ना, आणि या मावशी पण ताई अगोदर राहत होत्या तिथेच राहत होत्या, तर अगदी त्यांच्याशी माझी तशीच मैत्री झाली. कारण बघा, आपण कुठेही गेलो तर एकच गोष्ट सेम असते, ती म्हणजे तिथे भेटणारी लोक आणि त्यांच्यापासून मिळणारा अनुभव, तो आपल्या नेहमी कायम लक्षात राहतो. तर त्यामुळे ना मला पण या दोघींची इतकी छान, असं म्हणजे वाटलंच नाही मला की मी पहिल्यांदाच यांना भेटले आहे वगैरे. असं छान आम्ही अगदी मिळून मिसळून स्वयंपाक पण केला आणि आमचा एकदम असा हसी मजाकमध्ये पूर्ण दिवस पण निघून गेला. आता सगळे आम्ही जेवायला बसलो आणि सगळं जेवण एकदम छान रुचकर झालेलं होतं. भजीसुद्धा खूप छान झाली होती. आणि मावशींनी जे काही मांडे केले ना, तर ते मांडे पण खूप छान झाले होते. एरवी मांड्यांचं असं होतं की मला मांडे हा प्रकार आवडत नाही, शक्यतो मला पुरणपोळी फार आवडते. पण हे मांडे जे केले ना मावशींनी, ते अगदी पुरणपोळीसारखेच होते. गोडवा जास्त असला ना, तर पुरणपोळी गोडवा जास्त असतो
आणि मांड्यांमध्ये थोडासा कमी असतो, त्याच्यामुळे मला शक्यतो मांडे आवडत नाही. पण मला हे मावशींनी केलेले मांडे खूप आवडले होते. आणि हे बघा इथे आता साड्या पण दाखवते तुम्हाला, आम्ही कोणत्या साड्या आणल्या होत्या ते. दोघींच्या पण साड्या कॉटनच्याच होत्या. ताईंनी फक्त पैसे दिले होते आणि चॉईस मात्र आमचीच होती. आम्ही आमच्या चॉईसने साड्या आणल्या आणि मी इथे जायचंय म्हणून मी काही एवढी खास नाही नेसली, अशीच वर्षभर घेतली नेसून. आणि ताईंची पण छान कॉटनची साडी नेसण्यासाठी ना थोडे जास्त एफर्ट्स लागतात, म्हणून मी अशीच गुंडाळून घेतली. आवडलं का तुम्हाला? हो मस्त आहे. त्यानंतर जेवण वगैरे करून घरी आले, थोडासा आराम केला. आराम म्हणजे अशीच पडले होते, फक्त झोपले वगैरे नाही. पण जाताना बघा पूर्ण ओटा असा स्वच्छ करून गेले होते ना, कारण की मला आल्यानंतर पूजा करायची होती. जसं मी तुम्हाला अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलं की शाकंभरी पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा करण्याचा त्या दिवशी खूप मान असतो. त्याच्यामुळे ना मी सगळं स्वच्छ करून आणि नंतर गेले होते तिथे. तर त्यासाठी बघा आता मी म्हटलं आल्यानंतर कसं पूर्णाचं जेवण थोडंसं जड असतं ना, आता कंटाळा वगैरे येऊ शकतो, म्हणून मी अगोदरच सगळं स्वच्छ करून गेले. केंद्रात ना 64 भाज्यांचा भोग दिला जातो स्वामींना ह्या शाकंभरी पौर्णिमेला दरवर्षीच. तर त्यामुळे ना केंद्रात जेवढ्या बायका येतात ना, तर त्यांनी सगळ्यांनी अशा 64 भाज्या वाटून घेतल्या होत्या. म्हणजे प्रत्येकीने एक एक भाजी आपल्या घरून करून आणायची. तर त्यापैकी मी पण एक भाजी घेतली होती, मी राजम्याचीच भाजी घेतली होती. त्याच्यामुळे सकाळी मला केंद्रात पण भाजी द्यायची होती. तर मग ती भाजी वगैरे देऊन आणि तेच यांना स्वयंपाक झाला. मग त्याच्यातच यांनी पण जेवण केलं. मग हे आरतीला जातात तर मग त्या भाजी घेऊन गेले होते आणि तिकडनं आल्यानंतर त्यांचं पण जेवण वगैरे झालं. तर एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे सकाळचं पूर्ण तुम्हाला जर दाखवलं असतं ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. खूप छान झाली होती राजम्याची सुद्धा भाजी, कारण केंद्रात पाठवायची आणि केंद्रात गेल्यानंतर ती भाजी आहे ना सगळेजण बसून म्हणजे प्रसाद म्हणून देतात, सगळ्यांना बसून खातात तिथे. त्याच्यामुळे ते पण दडपण होतं की आपण जेव्हा आपल्या घरी खातो ना तर आपण इझिली भाजी करतो, पण कुठे द्यायची जेव्हा असते ना तर तेव्हा एक दडपण असतं की भाजी छान झाली पाहिजे, चांगली लागली पाहिजे, म्हणजे जे पण खातील त्यांना. तर खरंच भाजी खूप छान झाली होती सकाळी. पण आता ते सगळं मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा झाला असता त्याच्यामुळे. तर चला आता इथे ना गॅसची पूजा वगैरे करून घेतली, म्हणजे गॅसला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर इथे स्वस्तिक काढलं. कुंकू थोडंसं भिजवलं गुलाब पाण्यामध्ये आणि त्याच्याने स्वस्तिक काढलं. आता ही गॅसची प्लेन बाजू आहे ना तर तिथेच मी स्वस्तिक काढलं. आणि जिथे आपण गॅस तापण करतो तर मग आपलं किचन ओटा म्हणा किंवा टाईल्स ज्या असतात तर तिथे पण मी स्वस्तिक काढलं, जे तुम्ही बघितलंच. आता या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचीच पूजा का करतो, तर त्याची पण एक हिंदू मान्यतेनुसार एक कथा आहे. तर ती कथा मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर बघा, जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. आणि आपल्या सर्वांनाच माहितीच आहे की अगोदरच्या म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा काहीही संकट यायचं तर तेव्हा ऋषीमुनी मोठे मोठे यज्ञ करायचे, पूजापाठ करायचे आणि देवांना प्रसन्न करून घ्यायचे. तर तेव्हा ऋषीमुनींनी अशीच प्रार्थना केली हा दुष्काळ मिटावा यासाठी. आणि ऋषीमुनींच्या प्रार्थनेने देवी पार्वतीने पृथ्वीवर शाकंभरी देवीचा अवतार घेतला. देवीने आपल्या शरीरातून विविध भाज्या, फळे, धान्य उत्पन्न करून सृष्टीला जीवदान दिलं. आणि दुष्काळ एवढा पडला होता की अन्न तर दूरच होतं पण पाणीसुद्धा नव्हतं. तेव्हा देवीने आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळले आणि तिचे जे अश्रू ढाळले ना तर त्या अश्रूंपासनं नद्या तयार झाल्या. आणि अशा पद्धतीने आपल्या सृष्टीला जीवदान मिळालं आणि दुष्काळसुद्धा संपला. तर अशा पद्धतीने देवी पार्वतीने जेव्हा शाकंभरी देवीचं रूप घेऊन प्रकटली पृथ्वीवर, तो दिवस होता पौष पौर्णिमेचा. म्हणूनच आपण त्याला शाकंभरी पौर्णिमा म्हणतो. आणि या देवी म्हणजे शाकंभरी देवीचं रूप हे अन्नपूर्णा मातेचंच रूप मानलं जातं, कारण तिने आपल्या शरीरातून भाज्या, फळं, विविध धान्य निर्माण केलं होतं. त्याच्यामुळे ती अन्न पुरवणारी देवता म्हणून तिला अन्नपूर्णा या नावाने संबोधलं जातं. म्हणून आपण या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करतो. आता या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची म्हणजे काय, तर अगदी तुम्ही मी जशी केली तशी पूजा नाही केली ना तरीसुद्धा चालेल, पण या दिवशी मात्र अन्नपूर्णा मातेचा मान राखायचा असतो. अन्नपूर्णा मातेचा मान राखायचा म्हणजेच काय, तर आपण घरामधलं अन्न वाया घालवायचं नाही किंवा अन्नाचा अपमान करायचा नाही. बऱ्याच जणांना उष्ट टाकण्याची, उष्ट फेकण्याची सवय असते, तर या दिवशी आपल्याला ते करायचं नाही आहे. तर या दिवशी उष्ट पण टाकायचं नाही.
अन्नाचा कुठल्याच प्रकारचा अपमान करायचा नाही. अशा पद्धतीने जरी केलं ना तुम्ही, तरी पण देवी अन्नपूर्णा मातेची तुमच्यावर सदैव कृपा राहील. आणि अगदी तुम्हाला इन डिटेलच पूजा करायची असेल तर ती मी तुम्हाला दाखवतेच आहे. तर बघा, इथे मी एका डिशमध्ये ना अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली, त्यावर दुधाचा अभिषेक केला. तुम्ही पंचामृताचा पण करू शकता, पण माझ्याकडे दही वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मी दुधाचाच अभिषेक केला आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक केला. आता तुम्हाला जो मंत्र फ्लॅश होतो आहे ना, तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा अभिषेक करताना पण, आणि पुढे जे काही आपण करणार आहोत ती पूर्ण पूजा करताना तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. आता मी ना जेव्हा अभिषेक झाला त्याच्यानंतर इथे रांगोळी काढून घेतली साईडला आणि एक डिश ठेवली, आणि त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवले. आपण जेव्हा पण देवी अन्नपूर्णा मातेची स्थापना करतो, कुठे पण असो, पण आपल्याला धान्यातच स्थापना करायची असते. तर मी इथे डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आणि मंत्र मात्र माझा चालूच होता. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहीच पार्वती. हा मंत्र आपल्याला कंटिन्यू म्हणायचा आहे जोपर्यंत आपली पूजा चालू आहे. आता मी एका वाडग्यामध्ये ना थोडेसे तांदूळ घेतले आणि आपल्याला हे तांदूळ हा मंत्र म्हणता म्हणता अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे की देवीच्या पायापासनं वरती 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 डोक्यापर्यंत असे टाकत यायचे आहे. तुम्ही कुंकुमार्चन पण करू शकता, कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवी ही धान्याची देवता आहे, त्याच्यामुळे इथे आपण अगदी नाही तुम्हाला कुंकवाने करायचं तर तुम्ही धान्याने सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने करायचं. देवीच्या पायापासनं सुरुवात करायची, मंत्र एक साईडला म्हणत राहायचा आणि पायापासनं हळूहळू तांदूळ टाकत डोक्यापर्यंत न्यायची. जसं कुंकुमार्चन करतो अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पण ही पूजा करून घेतली. आता या दिवशी देवीला कोणी कोणी पुरणाचा नैवेद्य दाखवतं, पण या दिवशी ना देवीला विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर कोणी पुरणाचा पण दाखवू शकतं, पण विविध भाज्यांचा नैवेद्य देवीचा मान असतो या दिवशी, त्याच्यामुळे भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा. शिवाय चंद्राची सुद्धा पूजा करायची असते, चंद्राला सुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो. जसं तुम्हाला सांगितलं की चंद्राशी निगडीत 3 गोष्टी असतात, तांदूळ, दूध आणि साखर. तर या 3 गोष्टींपासून बनवलेली खीर आपण चंद्राला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. तर चला, माझी अशी व्यवस्थित छान एकदम छान अशी पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटत होतं, मस्त वाटत होतं. आपण ज्या देवीमुळे रोजचं 2 वेळेचं अन्न खातो त्या देवीची पूजा वर्षातनं एकदा तरी व्यवस्थित आपण अशी केलीच पाहिजे. त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली आणि मी लगेचच दिवाबत्ती करायला बसले. आता जेव्हा मी अन्नपूर्णा मातेची पूजा करत होते ना, तेव्हाच मी इथे दिवा लावला होता. तेलाचा जो दिवा असतो, तिळाच्या तेलाचा, तो लावलेला होता. आणि आता दिवाबत्तीच्या वेळी मी तुपाचा दिवा लावते. रोज आपल्याला देवाला तेलाचा एक आणि तुपाचा एक असे 2 दिवे लावायचे असतात. त्याचं पण काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तेलाचा दिवा लावताना आपण देवाकडे तोंड करून बसतो, तेव्हा आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजेच देवांच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा. तर अशा प्रकारे आपण दोन्ही दिवे लावू शकतो. तर या दिव्यांचं काय महत्त्व आहे ते पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, कारण आता हे सगळं सांगत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे मी आता इथे तुम्हाला शॉर्टकटमध्ये जे मला सांगता आलं ते सांगितलं. आणि जेव्हा पण आपण संध्याकाळची दिवाबत्ती करतो ना, तर सकाळी तर आरती बऱ्याच जणी म्हणत असतील, तर सकाळी आरती जरी नाही म्हटली तरी पण घंटानाद करायचा आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना तेव्हा पण आरती नाही म्हटली तरी घंटानाद करायचा असतो. तर चला, माझी अशी छान अशी पूजा झाली. छान अशी पूजा वगैरे झाली आणि दिवाबत्तीचा पण टाइम झाला होता. आणि तिकडनं जेवण करून आलो ना तर भरपूर उशीर झाला होता, त्याच्यामुळे थोडासा आराम केला, कारण की पूर्णाचं जेवण खूप जड असतं ना, त्यामुळे थोडासा आराम केला. झोपले वगैरे असं काही नाही, एकदम असं नॉर्मल थोडंसं लोळत होते फक्त. आणि त्यानंतर लगेचच ही पूजा बाकी होती ती, कारण की असं पण आहे ना, आपण पूजा संध्याकाळीच करू शकतो, दुपारी पूजा काही करता येत नाही.
एक तर सकाळी करता येते किंवा संध्याकाळी, पण सकाळी खूप धावपळ होती त्याच्यामुळे मग मी ती पूजा काही सकाळी केली नाही, ती संध्याकाळी पूजा केली. आणि सगळा ओटा वगैरे ना स्वच्छ करून गेले होते. सकाळचा स्वयंपाक झाला होता कारण केंद्रात पण ना 64 भाज्यांचा भोग होता आज स्वामींना, तर त्याच्यामुळे मग केंद्रात पण भाजी पाठवायची होती. मग सकाळी मी सगळा स्वयंपाक केला, आधीचा टिफिन वगैरे सगळं गेलं, यांचं जेवण पण झालं. मग नंतर मी सगळं ओटा आवरला आणि त्यानंतर तिकडे गेले होते, म्हणजे आल्यावर लगेच पटकन आपल्याला पूजा करता येईल अशी. तर अशी आजची शाकंभरी पौर्णिमा माझी गेली. तुम्ही पण ही पूजा केली का मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता इथे चहा ठेवला आणि एवढं सगळं छान स्वच्छ आवरलंय म्हटल्यानंतर ना थोडंफार तर काहीतरी झालंच पाहिजे. तर इथे माझ्याकडनं सगळं चहा ओतू गेला आहे. आणि हे बघा, ही पूजा केली ना ते सगळं तसंच आहे अजून, फक्त मी इथनं अन्नपूर्णा मातेची मूर्ती उचलली आणि तिकडे देवाऱ्यात ठेवून दिली. आणि त्यानंतर म्हटलं आता आपल्याला स्वयंपाक पण करावा लागेल, तर आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करणार आहे, पण त्या अगोदर आता चहा पिते, मस्त फ्रेश होते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.